आता थेट जाणार आहोत नागपूरमध्ये। संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, विदर्भावरती प्रचंड भिस्त आहे, एकीकडे काँग्रेसची सुद्धा आणि भाजपची सुद्धा। काय चित्र दिसतंय विदर्भातलं? अगदी बरोबर, जसं आता आपण म्हणालात विदर्भावरती प्रचंड भिस्त आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की परंपरेनं विदर्भाने मुख्य जे राजकीय पक्ष आहेत, राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत, त्यांच्यामधली लढत पाहिलेली आहे। काँग्रेस एकीकडे आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्ष। आणि आपल्याला माहिती आहे 2014मध्ये 44 जागा भारतीय जनता पक्षाच्या याच विदर्भाने निवडून दिल्या होत्या, पण 2019मध्ये तो आकडा 29वर आला होता। यावेळेस काय घडतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि मुख्य म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीनं अत्यंत चुरशीनं, अत्यंत इरेला पेटून, ईर्षेनं, आक्रमकतेनं, आपण जे शब्द म्हणा त्या पद्धतीनं निवडणूक लढवली आहे। प्रत्येक पद्धतीनं त्यांनी भाजपला मागे सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच ते दिसतं आहे। काही ठिकाणी तर अत्यंत चुरशीची लढत होताना दिसते। जर आपण सट्टा बाजाराकडे बघितलं तर काही ठिकाणी तर अगदी नेक टू नेक फाईट असल्याचं दिसतं आहे। नागपूर मध्य आणि नागपूर दक्षिण या अशा नागपूर शहरातल्या 2 जागांची नावं घेता येतील, तिथे अगदी काहीही सांगणं शक्य नाही। आणि त्यामुळेच कार्यकर्ते आक्रमकसुद्धा झालेले आपल्याला 2 दिवसांपूर्वी दिसले आणि त्यांनी अतिरिक्त ईव्हीएम नेत असलेल्या गाड्यांवरती दगडफेक केल्याचं आपल्याला दिसलं। त्या मागे आता प्रकरण दाखल झालेलं आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। पण एकूणच आजसुद्धा मतमोजणीच्या वेळेला काहीही घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलीस अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षा व्यवस्था त्यांनी केलेली आहे। त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे, आपल्याला माहिती आहे। विदर्भात अन्यत्रसुद्धा आपण बघितलं तर अत्यंत महत्त्वाच्या आणि चुरशीच्या लढती होताना बघितलं। एक उदाहरण आपण घेऊया। गोंदियामध्ये गोपालदास अग्रवाल ते भाजपमध्ये 5 वर्ष होते, ते परत गेले काँग्रेसमध्ये आणि अपक्ष असलेले भाजपचेच मूळचे विनोद अग्रवाल परत भाजपमध्ये आले। तर आता हे दोन्ही अग्रवालमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळते आहे। अन्यत्र सुद्धा जसं आपण पश्चिम विदर्भाचं उदाहरण घेऊया, रिसोडमध्ये भावना गवळी यांना विधान परिषदेचं सदस्यत्व देण्यात आलं, पण त्या परत आता त्यांना विधान परिषदेचं आणि आता त्यांना विधानसभेच्या लढतीमध्ये उतरवण्यात आलेलं। रिसोडमधून त्यांच्या विरोधात अमित जनक आहेत, तर राणा सानंदा आणि आकाश फुंडकर ही लढत खामगावमध्ये आहे। अशा कित्येक लढतींची नावं घेता येतील, पण अर्थातच मोठी नावं आज रिंगणात आहेत। देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिममधून असतील, डॉक्टर नितीन राऊत माजी मंत्री काँग्रेस ते उत्तर नागपुरातून। तर अशी अत्यंत मोठी नावं आणि लढती आपल्याला आज पाहायला मिळेल। कोणत्या दिशेनं मतदारांचा कौल जातो आहे हे पाहायला मिळेल। सर्वात महत्त्वाचं, जसं आता मोहसिन शेख म्हणाले, जो मतदानाचा जो टक्का वाढलेला आहे कित्येक ठिकाणी, त्यामुळे भुवया उंचावलेल्या आहेत आणि धडधड वाढलेली आहे। नितीन राऊत यांनी सुद्धा काल एक वक्तव्य जारी करून हे म्हटलं आहे की कुठेतरी शंकेला वाव आहे। तर आताचपासून राजकीय वक्तव्य आणि विधानांना सुरुवात झालेली आहे। आज काय घडतं ते आपण पाहूया। एक महत्त्वाची अपडेट इथे देता येईल आपल्याला की मतमोजणीचे जे टेबल्स आहेत त्यांचं अलॉटमेंट झालेलं आहे। आत्ता अल्पोपहार सुरू आहे। 6:30 वाजता सगळे अधिकारी आपल्या ठिकाणी स्थानापन्न होतील। 7 वाजता त्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात येतील आणि 7:30 वाजेपासून सगळी तयारी होऊन त्यांना जे साहित्य देण्यात आलेलं आहे त्याची तपासणी होईल। 8 वाजता बॅलेट पेपर्स त्यांची आणि 8:30 वाजेपासून ईव्हीएमची मतमोजणीला सुरुवात होणार आहे।